हॅलो एव्हरीवन. तर मी आणि मम्मी गेलो होतो. आमच्या इथे जवळपासच एक शॉप चालू होतं. कोणतीही वस्तू 24 रुपयाला. तर आम्ही गेलो होतो आज इथं बघण्यासाठी आणि काही वस्तू घेऊन आलो आहे. आज आम्ही शॉपिंग केली. तर मी बाहेर गेले होते ना, तर मी आता काय काय सामान आणले ते तुम्हाला दाखवते. एवढं सगळं घेऊन आलोय आम्ही. काय काय आणलंय परी आपण बघायचं. तर हे काय आहे? हे कॅरम आणि हे खेळायला आणले, पण त्याला 3 लोक मध्ये खेळू शकते आणि 2 लोक मध्ये. नाही मम्मा, 14 जण पाहिजे. तर हे मी परीसाठी आणले. तिथं छोटंसं खेळणी होती, त्यासाठी हे घेऊन आले. हे पाहिलं मग. त्यानंतर आपण काय आणलंय, हे खूप छान आहे. हे मी स्पून वगैरे ठेवण्यासाठी यूज करू शकते याला. त्यानंतर आणलेलं आहे हा, हे 3 याचा सेट होता. तर मला हा नव्हतं घ्यायचं, नंतर मी कॅन्सल करणार होते बिलच्या वेळेस, पण विसरले असं कदाचित. ते घेऊन आले. त्यानंतर आणलेलं आहे, काय बघायचं बाबा तुला? हो, हे काय? हे बास्केट. आणि हे बास्केट मी कशासाठी आणलंय, परी जे ड्रॉइंग करते ना, जे स्केच पेन, खडू जे असतात, पेन्सिल वगैरे, त्या खूप इकडे तिकडे पडलेल्या असतात. तर मी विचार केला होता की हे सगळं त्यात टाकून ठेवलं, आणि तिच्या ड्रॉइंगचं खूप सामान आहे. एकत्र ठेवलं की तिला ते लवकर मिळेल. किंवा बँगल्स. आणि हे माझ्यासाठी ते पेन्सिल वगैरे ठेवायला आणलंय. हा, हे मी परीला देणार आहे तिला पेन्सिल ठेवायला. एवढं मोठं बॉक्स. ओके, परीसाठी. आणि एवढं पेन्सिल असेल तर ना त्यात पण बसू शकते. आणि हे पिंक कलरचा मग खूप छान आहे. थोडंसं क्यूट वाटलं मला. हे मी परीसाठीच आणलेलं आहे. ते कधीतरी म्हणजे यूज होईल. पण मला हा आवडला नाही, मग मी नक्कीच घेतला हा. ती म्हणते तिला नाही आवडला, तरी सुद्धा मम्मीने आणलंय. सॉरी, नेक्स्ट टाइम वेगळं आणू आपण. ओके. पण मला आता आवडलं. आता आवडलं. ठीक आहे. त्यानंतर हे काय बरी? आहे माझा छोटा, आणि हे माझा छोटा वाला क्यूटसा गल्ला. याच्याने तू काय करणार? पैसे भरणार. हो. किती पैसे जमा करणार आणि कोणाला पण देणार? कोणालाच नाही देणार. सुसराजे विचारलंय. त्यानंतर हे 2 घेऊन आले. एक परीसाठी आणि एक मम्मीसाठी. आणि पण हे माझ्यासाठी खूप आवडतं. ठीक आहे, ते तू घे. त्यानंतर एक सेलो टेप, जे कधीतरी घरामध्ये आपल्याला लागतो यूज करायला, तो एक आणलाय. पण हे लाईटीसाठी पण जरुरी असतं मला. हे कटर. इथे ज्या ह्या वस्तू आहेत ना, ही प्रत्येक वस्तू 24 रुपीजला एक आहे. तो खूप स्वस्त मिळाले, पण क्वालिटीला एवढी छान नाहीये. पण ठीक आहे, कधीतरी आपल्याला यूज होतं, चालतंच. त्यानंतर हे पूर्ण एक सेट मला 24 रुपीजला मिळालंय. तो सुद्धा मी एक घेऊन आलेली आहे. त्यानंतर हा, आणि 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 हे दिवा ठेवायला साठी म्हणजे मी त्याला, मग मम्मी म्हणते त्याला तोडू नको, मग कधी पण मी नाही तोडत. हे दिवा नाही मम्मा, अगरबत्ती लावण्यासाठी. हे खूप छान आहे, मला तर खूप आवडलं. मस्त अगरबत्ती लावण्यासाठी छान आहे. 24 रुपीजला 1. माहिती नाही. त्यानंतर काय आहे? त्यानंतर हे हँड वॉश आहे. जर आपण ह्याने असं कर, आपण असं ठेवतो आणि असं करतो आणि हात धुतो. आज खूप उत्साही आहे ब्लॉग बनवण्यासाठी. आज मला काही बोलायची गरजच नाहीये, सगळं काही परी सांगते तुम्हाला. आणि हे काय बेटा? आणि हे साफसफाई करायचं आहे. आणि हे पुसायचं आहे असा किचन वाटा. किचन वाटा पुसायचा आहे असा. हे छोटं वायपर हे मी आणले किचन साठी. माझ्याकडे ऑलरेडी एक होतं, पण माझं ते थोडंसं खराब झालं, त्यामुळे मी हे एक घेतले. आणि पण हे मला पण पाहिजे, मग मी हे वापरलं. आता हे सगळं मी असं करणार. त्यानंतर हे सेफ्टी पिनचं पाकिट आहे, ते मी एक घेऊन आलेली आहे. हे डिश वॉशर आहे, लिक्विड.
हे मी फर्स्ट टाइम यूज करते. आधी मी नाही केलेलं असं बाहेरनं आणलेलं. तर बघूया आता यूज करून छान आहे का नाही ते. म्हणून मी एक घेऊन आले. एकच आणलंय कारण की माहित पण नव्हतं किती पण छान मला आहे. ह्याची जरूरत खूप आहे. अगर हो अगर बेटा. मला पण तेच आवडलं मम्मी. एक पण थँक्यू घेऊन आले. घ्यायला. वेलकम बच्चा. हे काय आहे? आणि त्यानंतर मी जे आणलेलं आहे ते ब्रश ठेवण्यासाठी आपण यूज करू शकतो याला किंवा मी याच्यामध्ये परीचा कोलगेट आणि ब्रश हे पण दोन्ही पण ठेवणार हे आहे. पण हे ग्लासामध्ये ठेवायला आवडत नाही म्हणून आम्ही हेच घेतलं. आज ती खूप बडबड करतीये. त्यानंतर कपड्याला लावण्यासाठी शक्यतो मला याची नाही गरज पडत कारण की मी स्टँडवरती कपडे टाकते ना. पण कधीतरी समजा कपडे जास्त असेल तर बाहेर मी दोरीवरती सुद्धा टाकते. तर त्यावेळेस मला हे यूज होईल. पण आमचं हे खराब झालं होतं ना दुसरं हो. म्हणून आम्ही हे घेतलं होतं. लास्ट टाइम जे मी आणलं ते खूप खराब झाले होते त्यामुळे हे आता. त्यानंतर हे कोथिंबीर किंवा कढीपत्ता आपण ज्यावेळेस मी आणल्यानंतर क्लीन करून ठेवतो आणि मग धुवून वगैरे याच्यामध्ये पाणी वितळून झालं की मग मी फ्रीजमध्ये आणि ठेवून ह्याच्यात देते. कांदा पण ठेवू शकतो आपण. नाही मम्मा, आपण यात कांदा नाही ठेवत. का? त्यात बघा कोथिंबीर आणि कढीपत्ता. आणि हे एक परीसाठी तिचं आधीचं होतं साबण ठेवायला पण त्याचं जे वरचं लीड आहे ते खराब झालं होतं. त्यामुळे मी तिच्यासाठी एक न्यू घेतलेलं आहे. खूप छान आहे जसं तुम्ही बघताय. पण पण मला हे आवडलं होतं मग मी जरूर आणलं. मग मम्मीला माहित नाही की मला हे आवडतं म्हणून मला हे आणलंय. आज आम्ही खूप उत्साही आहे बोलण्यासाठी. प्रत्येक वेळेस आम्हाला थोडंसं कॅमेऱ्यासमोर यायला आम्ही खूप लाजतो. पण आज चालू आहे. त्यानंतर हे काय आहे परी? आणि हे माझं आहे क्ले. हे मम्मीने माझ्यासाठी आणले पण तुमच्यासाठी काय हे छोट्या पोरांसाठी आहे. हे छोट्या मुलांसाठी आहे म्हणजे ते माझ्या परीसाठी. त्यानंतर सगळ्यात छान मला हे खूप आवडलंय. मला हे नव्हतं घ्यायचं म्हणजे स्टार्टिंगला मला नको वाटलं होतं घ्यायला कसं निघतं काय. पण मी ज्यावेळेस आपण बिल करतो त्यावेळेस मी परत जाऊन घेऊन आले रिटर्न जाऊन. हे खूप छोटंसं आणि छान आहे. मी याला आता टीव्ही समोर पण ठेवणार मला आहे. हे नाही आवडलं होतं तरी पण मला आता आवडलं. ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस तिला ते नव्हतं आवडलं पण तिला आता आवडते. हे छान आहे. फ्लॉवर वगैरे आता मी याच्यासाठी घेणार आहे. पण मला खूप आवडलं फ्लॉवर पार्ट. हे 2 मी घेऊन आलेली आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे आम्ही घेतलेलं आहे फ्रुट्स ठेवण्यासाठी. ज्यावेळेस फ्रुट्स सांगतात ना आपले बाबा त्यावेळेस क्लीन वगैरे करून धुवून आम्ही याच्यामध्ये ठेवणार आहे. पण आहे ना जागा ठेवायला काहीच नाहीये ना म्हणजे आपण आहे ना भांड्याने यूज करते म्हणून आम्ही हे फ्रुट्स ठेवायला आणले. तुम्हाला कळालं असेल की काय बोलली ते. आय होप तुम्ही समजू शकता. लहान मुलं असले की मग कशी करतात घरात व्हिडिओ बनवताना. पण ती नेहमी लाजते. आज छानशी बोलतीये. आणि एवढं सगळं सामान जे आज मी घेतलेलं आहे बाहेरून. तर हा होता माझा आता शॉपिंगचा ब्लॉग. कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय. मम्मा बाय करा.